बघा, शेतकरी जो करतो याला ज्या समस्येत आता दुविधेत पडलाय त्याला कारण पुरा समाजच आहे, देशच आहे. नैसर्गिक संतुलन बिघडला. आपण कार्बनमध्ये वाढ केलेली आहोत. हवेतलं कार्बन वाढलेलं आहे. कार्बनचे कण सूर्यकिरणाने तापतायत. तापून तापमान वाढलेले आहे. तापमान वाढल्यामुळे समुद्राची पाणी यद्वातद्वा तापून त्याची ढग निर्माण होतात. त्या ढगांवर आता स्वतःची कंट्रोल राहिलेली नाही निसर्गाचा आणि कुठेही कसंही पडतो, यालाच आपण ढगफुटी असं म्हणतो. आणि आम्ही जर असेच पुढे निघालो, आता ज्या मातीवर अन्याय करतो, रसायन आणि प्लास्टिक आणि ड्रेनेज वॉटर ह्याच्या मार्गातनं, आणि हवेत आम्ही जेवढ्या प्रकारची अन्याय करतो आहोत आता, एकतर मोनॉक्साईड्स जे प्रत्येक घरातनं बाहेर पडते आजकाल, एशीतनं, गाडीच्या धुरातनं बाहेर पडतो, चुलीतनं बाहेर पडतो, असे आणि आणि काय काय सडवतो, कुजवतो, ह्यातनं हवा प्रदूषित होत आहे. आणि प्रदूषित हवेमुळे कार्बन वाढून त्याचा दुष्परिणाम हे पाहायला मिळते. आणि असंच जर गेलो तर आणखीन एक 10 वर्षांनी, आता जो 3 महिन्यात पाऊस पडतो तो फक्त 3 दिवसात पडणार आहे असं वैज्ञानिकांचं मत आहे. आणि असं जर घडलं, 3 दिवसात 3 महिन्याचा पाऊस पडला तर इथे काय राहणार आहे? सर्वच वाहून जाईल. 1 इंच माती तयार व्हायला 1000 वर्ष लागतात आणि जर ते एका दिवसात वाहून गेली तर 1000 वर्षाचा निसर्गाचा मेहनत संपून जाणार आहे. माणसांना खायला अन्न सुद्धा नाही मिळणार, अशी स्थिती येणार. म्हणून आपण आतापासून हे जलप्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, किंवा मातीचं प्रदूषण असेल, ध्वनीचं प्रदूषण असेल, याच्या नियंत्रणाकरता प्रत्येक व्यक्तीने, मी शेतकरी नाही, माझं काय कर्तव्य असं नाहीये, शेतकऱ्यांपेक्षा शेती नसलेल्या माणसांची प्रदूषणामध्ये हातभार मोठा आहे. की एक एक थेंब पाणी वाचवणं, एक एक थेंबाचा पाणी प्रदूषित करणं. आम्ही पिण्याकरता जेवढ्या किमतीचे घेतो, ती पाणी बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करण्याकरता ड्रिंकिंग वॉटर पेक्षाही जादा खर्च येतो आणि एवढं होऊन सुद्धा ते शुद्ध होत नाही. आणि ज्या आम्ही वैयक्तिक काळजी घेणं गरजेचे आहे. बघा, माझी नील पॉलिश आहे, याच्यातनं सुद्धा विष बाहेर जातं. आणि माझ्या ओठाला जे मी लावतो त्याच्यातनं सुद्धा विष बाहेर जातो. माझ्या डोक्याला मी जे काही डाय यूज करतो ह्याच्यातनं सुद्धा विष बाहेर पडतो.